समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणाऱ्या मनीष वाघ लिखित ठाण्याचे विचारदीप या पुस्तकाचे प्रकाशन अजेय संस्थेचे संस्थापक डॉक्टर क्षितिज कुलकर्णी, पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक विद्याधर वालावलकर, आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक किरण नागती यांच्या हस्ते संपन्न झाले। डॉक्टर क्षितिज कुलकर्णी यांनी पुस्तकाचे कौतुक करताना सांगितले की या पुस्तकातील व्यक्तिचित्रे वाचताना पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीची आठवण होते। ठाण्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे विचार आणि कार्य एका व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम मनीष वाघ यांनी केले आहे। हे पुस्तक तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। किरण नागती म्हणाले, लेखन आणि पुस्तक प्रकाशित करणे ही मोठी जबाबदारी असते। मनीष वाघ यांनी सातत्याने 25 पुस्तके प्रकाशित करून संवेदनशील लेखक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे। प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांनी या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिमत्व समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे, समाजकार्यात सातत्य ठेवणाऱ्यांचा गौरव या पुस्तकातून झाला आहे असे सांगितले। पुस्तकात समाविष्ट असलेल्या 20 मान्यवरांचा पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी देण्यात आलेले पूर्णतः नारळांच्या करवंटीपासून बनवलेले सन्मानचिन्ह पर्यावरण दक्षता मंडळाच्या मामणोली केंद्रावर कार्यरत असलेले अरुण म्हसे यांनी बनवले होते। त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। तर मनीष वाघ या लेखकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी नेहमी असं म्हणत असतो की मनीष वाघ म्हणजे जाणीवात जिवंत असलेला एक लेखक। समाजामध्ये जे काही घडते त्यावर कुठलीही तमा न बाळगता, कुठलीही पर्वा न करता सडेतोड रोखठोकपणे लेखणी ज्यांची चालते ते मनीष वाघ। त्यांनी ठाण्याचे विचारदीप असे 20 जण जी ठाण्याचे विचारदीप आहेत अशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केली आणि त्याच्यामध्ये एक स्थान त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दिलंय। त्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानतोय।